एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर मी आली आहे बरंगारूला इन क्राऊन सिडनी. तर मी मस्त स्टेकेशनला आलेली आहे इकडे. आणि मी आता 3 वाजता चेक इन केलेलं आहे. मस्त रेस्ट केलं आणि थोडं फ्रेश होऊन मस्त आता व्हिडिओ बनवते. मी तुम्हाला आता कम्प्लीट रूम टूर दाखवणार आहे. हे पूर्ण सगळं दाखवणार आहे की काय काय, आणि खूप सुंदर आहे रूम. मला तर इतकी आवडली आहे ना, तर तुम्हाला पण दाखवते. आता मस्त 5 वाजलेले आहेत आणि समोर सनसेट पण होत आहे, एकदम छान आहे. आणि तुम्हाला व्ह्यू पण दाखवते. व्ह्यू खूपच सुंदर आहे या रूमचा. सो दिस इज द व्ह्यू. एकदम छान. आणि इथे मागे तुम्ही बघू शकता, इकडे सनसेट होत आहे. तर हा इथून अख्खं बरंगरूचा सगळं व्ह्यू दिसतोय छान. आणि इथे राफ्ट पण दिसतात त्या सगळ्या जाणाऱ्या, ज्या मी एवढे दिवस फक्त, तुम्हाला माहित आहे या हॉटेलचं, जसं मी पहिल्यांदा सिडनीला आली, तर जेव्हा पण मी राफ्टने आली फ्रॉम पॅरामीटर टू सिडनी सर्क्युलर क्वे, राफ्टने यायला लागतं. आणि तेव्हा बरंगरूला ही बिल्डिंग आहे क्राऊन सिडनी, ती अशी फर्स्टच दिसते अशी उभी, आणि इतकी स्टायलिश वाटते बाहेरून. तुम्ही खूप माझ्या व्हिडिओजमध्ये पण बघितलं असेल. तर मी नेहमी आहे ना तेव्हा मॅनिफेस्ट करायची की यार मला या बिल्डिंगमध्ये जायचं आहे, एक दिवस जायचंच आहे. आणि फायनली तो दिवस आलेला आहे. मी क्राऊन सिडनीला आहे मस्त, आणि मी इतकी एन्जॉय करणार आहे. तर तुम्ही आता बघू शकता. मी आता तुम्हाला आधी रूम टूर दाखवते की काय आहे रूममध्ये सगळं. आणि नंतर इकडे खूप फॅसिलिटीज पण आहेत बाकीच्या पण. जिम आहे, पूल आहे, टेनिस कोर्ट पण आहे. तर मी सगळं एक्सप्लोअर करणार आहे आणि तुम्हाला पुढे पण दाखवत राहील की काय काय आहे इकडे. अजून एक गोष्ट इकडे अजून सुंदर आहे, जी आहे इन्फिनिटी पूल. अँड आय एम सो एक्सायटेड टू वॉच दॅट पूल. खूपच सुंदर. मी यूट्यूबवरती इथे बघितलंय ते व्हिडिओज येते, पण मला स्वतःहून बघायचं की कसं आहे ते. अँड आय एम सो एक्सायटेड. तर ते पण मी दाखवणार आहे तुम्हाला. ओके, तर ठीक आहे. आधी मी तुम्हाला रूम टूर दाखवते की कसं आहे ते. तर हा आहे एंट्रन्स. तुम्ही इकडून एंटर केल्यावरती हे बघा, हा आहे एंट्रन्स. वाव, काय लाईट पडली इकडे, तिकडे रिफ्लेक्शन येते ना त्याच्यामुळे. तर हा आहे एंट्रन्स. आणि तुम्ही एंट्रन्सलाच बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे, एकदम छान व्ह्यू आहे. तर असं लेफ्टला गेल्यावरती इकडे आहे मेकअप रूम. तर एकदम छान फुल साईज मिरर आहे. आणि मला इकडे खूप आवडलं. इकडे छान सिटिंग एरिया, इकडेच मी बसून मेकअप केलेला. तर हा आहे मेकअप रूम. नंतर इथे आहे स्टोरेज आहे इकडे. सो छान स्टोरेज आहे इकडे. आणि इकडे पण आहे, या साईडला पण स्टोरेज आहे. इथे मी आता जॅकेट्स लावलेत. आणि इथे छान आहे, या साईडला ना फ्रेम आहे मस्त पैकी. आणि हे आहे वॉशरूम एरिया. तर वॉशरूम एरियामध्ये आहे बाथटब. हे बघा. सो दिस इज बाथटब. आणि इथे आहे वॉशरूम, इथे आहे बाथरूम. आणि मस्त 2 मिरर आहेत छान. इथे खाली पण स्टोरेज आहे. तो वॉशरूम पण खूप सुंदर आहे. आणि इथे ना आम्ही फुलटन हॉटेलला गेलेलो, 5 स्टार हॉटेलला, जिथे मी रूम टूर ऑलरेडी दिलेली आहे. तर तसं सेम एकदम ऑटोमॅटिक हे आहे, कमोड आहे इकडे. छान रिमोट कंट्रोल आहे. हे आतमध्ये सेन्सर असतो, तर सेन्सर डिरेक्टली ते ओपन होतं. तर हे छान आहे, मस्त आहे वॉशरूम हे पण. नंतर बाथरूम तुम्हाला दाखवते. सो दिस इज बाथरूम. आणि बाथरूम मध्ये ते छान बसायला पण आहे इकडे सेटिंग. शॉवर पण खूप सुंदर आहे. इथे मिरर पण आहे. सो एकदमच क्लासिक वाटतंय. आणि माझं फेवरेट पार्ट आहे हा बाथटब. ते इकडे बघू, इव्हनिंगला मी यूज करेल हा मस्तपैकी. आणि इथे तुम्हाला माहिती आहे बाथटबच्या समोर इकडे टीव्ही पण आहे छानपैकी. वाव, खूपच सुंदर वाटतं एकदम सेटिंग. आणि हा याच्यात काय काय आहे, इथे हँडवॉश येते पण आहे, इथे टॉवेल होते 2. अँड इकडे शेविंग किट आहे, डेंटल किट आहे, वॅनिटी किट आहे, शॉवर कॅप आहे, सॅनिटरी बॅग आहे. सो हे आता हा व्ह्यू बघा. वाव, इट्स लुक सो ब्युटिफुल. मी तुम्हाला तिकडून दाखवते, त्या साईडने दाखवते. सो आता हा बाथरूमचा एरिया झाल्यानंतर असं जर स्ट्रेट गेलो आपण, आणि इथे सुंदर असा बार एरिया आहे. मस्त ग्लासेस ठेवलेले आहेत इकडे. इथे कॉफी मशीन पण आहे. आणि इथे चिप्स इथे ठेवलेले आहे, स्नॅक्स आहेत इकडे.
इथे मिनी फ्रीज पण आहे, त्याच्यामध्ये कप आहे आणि हा एम्प्टी. नंतर याच्या बाजूला आहे टीव्ही युनिट. तर इथे मस्त टीव्ही आहे आणि इकडे डायनिंग टेबल पण आहे छान 2 जणांसाठी. आणि तुम्हाला बेड दाखवते. बेड तर खूपच सुंदर आहे एकदम. वाव, इट इज सो ब्युटिफुल. आणि एकदम बेडच्या समोरच एकदम हा मागे तुम्हाला व्ह्यू दिसतोय तो असं छान दिसणार आहे. आणि इथे छान फ्रेम्स पण आहेत आणि लाइटिंग तर इतकी सुंदर आहे ना. आणि नंतर इकडे हा टेबल आहे, सोफा आहे, इकडे टेबल आहे आणि हा सुंदर सोफा आहे. इथे नेक इज बिझी, ही इज वॉकिंग. मी तर सुट्टी घेतली म्हणून मी फ्री आहे. तर इथे छान आहे. हा सोफा मला खूप आवडला. इथे मी फोटोशूट पण करणार आहे मस्तपैकी. आणि इथे लॅम्प, हा लॅम्प पण छान आहे, टिल्ट असा लावलेला आहे मस्त. अँड येस, दिस इज ऑल लिव्हिंग रूम. आणि इथे सगळं कंट्रोल आहे, म्हणजे जे कर्टन्स आहे ते ऑटोमॅटिक बंद होतात. छान वाटतं असं, क्लोज होतात ऑटोमॅटिक. आणि इथे बघा फेरी, फेरी पण दिसते इथून. सो एकदम बरंगरूचा पूर्ण व्ह्यू तुम्हाला दिसतोय आणि मला सनसेट पण दिसणार आहे आज. तर आता तुम्ही, मी पॅरामेटाला राहत होती ज्या बिल्डिंगमध्ये, तिकडे तुम्ही बघू शकता की सनराइजच मला दिसायचा. आणि आज आफ्टर सो लॉंग टाइम मला फायनली सनसेट पण दिसणार आहे मस्त घरात बसून. तर इथे छान आहे, सनसेट पण दिसतं आणि व्ह्यू पण खूप छान आहे. आणि मला अजून एक इंटरेस्टिंग पार्ट वाटला या रूम मध्ये, जी आहे हे काय आय डोंट नो, इट सीम्स टू बी अ मिरर. तर असं मस्त लॉंग असा ओव्हल शेप मध्ये आहे, एकदम क्यूट. त्याच्याने असं एकदम झूम मध्ये आपण दिसतो. आणि हे एक तुम्हाला दाखवायचं राहून गेलं, हे आहे टॅबलेट, बेडच्या बाजूलाच आहे. आणि इथे सगळे कंट्रोल्स आहेत. इकडे टेम्परेचर कंट्रोल आहे, नंतर लाईट्स कंट्रोल आहेत, नंतर ब्लाइंड्स आहेत, कर्टन्स आहे, हे सगळं कंट्रोल आहे. तर हे एक मला खूप छान आवडलं. तर हे ऑटोमॅटिक कंट्रोल रूम आहे. आता मी आउटफिट चेंज केलेला आहे आणि मी आता खाली जाते बघायला की काय काय आहे ते. तर चला मी तुम्हाला दाखवते. तर ही आहे बाहेरची लॉबी, एकदम असं डार्क थीम आहे यांची. सो मी आता जाते खाली. हे बघा असे रूम आहेत हे. Red light is being हो, एकदमच डार्क डार्क आहे, छान वाटतंय पण. lights are the DND. ओके, सो हाऊ टू सेट लाईक इट हॅज. If you set it DND, वाव, इथून एन्झॅक ब्रिज दिसतोय. वाव, ते छान वाटतं हा ब्रिज. इथे बसून पण मी फोटो काढू शकते. ओ माय गॉड, लुक ॲट दिस व्ह्यू. ओ, दिस इज इन्फिनिटी पूल. कुठून दिसतंय? वाव, काय सही वाटतोय हा. खाली आहे ना, कोणच नाहीये हा. ते इव्हनिंग आहे म्हणून नसेल कोणतरी वाटतं. हा इथे आहे खाली इन्फिनिटी पूल, इकडे आम्ही जाणार आहे आता. आणि काय व्ह्यू दिसतो इकडून, छान आहे. हा आहे एन्जॉय ब्रिज, मी तुम्हाला दाखवते झूम करून. कम ऑन, लेट्स गो, लेट्स गो. आणि एकदम छान, मला आवडलं हे ना देखील. एकदम मस्त डार्क थीम आहे एकदम, किती छान वाटतंय हे. हे लिफ्ट एरिया आहे हा. मला मगाशी वाटलं की असं असेल, पण आता तर एकदमच डार्क आहे, एकदम छान वाटतंय. हा व्ह्यू बघा, वाव, खूपच सुंदर दिसतंय. आता आम्ही बघतो जिम एरिया, इन्फिनिटी पूल आणि टेनिस कोर्ट बघून येतो. मग आता खेळायला पण जायचंय. हो बघा यार, काय स्टायलिश आहे. ओ वाव, हे बघा लिफ्ट तर बघा. अँड दिस इज माय आउटफिट. सो दिस इज माय आउटफिट. आपण कुठला फ्लोर बोलतोय निक? level 6 आपण Level 15. 15. If we came on 6th floor. Oh wow. तर तिकडे आहे क्राऊन स्पा. ओके, क्राऊन स्पा पण आहे ना इकडे. हा, ते बघितलं. इथे आहे क्राऊन स्पा.
मी आता पूल बघतोय, पूलला जायला कुठे एंट्री आहे. हा एरिया भेटतोय अगं. वाव, सुपर आहे मध्ये सुपर. The pool for hotel guests is located on level 5. लेवल 5 आहे. हा मिरर बघा. And this is my outfit. Level 5 ला आहे मॅडम. So we came at level 6. Let's see. आणि ना इकडे वरती एक वेगळा काउच होता, असं एकदम टेबल टाईप होतं आणि इकडे प्रॉपर असं काउच ठेवलंय. आता आम्ही 5th फ्लोअरला आलेला आहे, मगाशी 6th फ्लोअरला गेलेलो. वाव, इथून आहे एंट्रन्स, फुल ऍक्सेस आहे. Adults only after 6 p.m. So might be we need to go from here, Nico. Yeah. Scan. अच्छा, इथे टॅप आहे. प्लीज होल्ड की फॉर 5 seconds. इथे टॅप आहे, मग तेव्हा ऑन. Oh, Can you check now, बघ. कुठून ओपन करायचं? Let's find out how to open this. ते आम्हाला भेटलं, इकडे होतं टॅप करायचं ते की. हा, खूप थंड वाटतं यार हे. हा असा सेटअप आहे इकडे. एंट्री केला we are checking from where we can enter. not from here. Not from here. It's actually washroom. देखो हे आपल्या बिल्डिंग सारखं आहे मला वाटतं इकडे. आहे का ओपन असं? आपल्या बिल्डिंग मध्ये होतं ना. अच्छा. नाईस. हा, तेच मी आज सकाळी जाऊन आलेली ना, म्हणून मला कळालं. सो वाव, काय आहे पूल. आणि लाइटिंग पण किती सुंदर वाटतंय. इथे सगळं असं सेटिंग एरिया आहे. वाव. अच्छा, इथूनच असं पूल आहे पूर्ण. कोणाला असं उभं राहायचं पाण्यात, तर उभं राहू शकतो. हा, हे पण थंड आहे की हा हिटेड असेल ना रे? हिटेड आहे. आम्ही टच करून बघते. देखील बोलतो की हिटेड आहे. ओके, नॉर्मल आहे पाणी, म्हणजे एकदम कोल्ड नाहीये, नॉर्मल आहे. बाहेर. हा, ओ वाव, इथे तुम्ही लाइटिंग बघू शकता. या बिल्डिंग तुम्हाला माहिती आहे की सगळ्या अशा फेरी, इथून फेरी कशा जातात त्या तशा बघायची. आणि हा पूल पण केवढा छान आहे. अँड हे बघा, या बिल्डिंग मध्ये आहे टाउन सिडनी. इट इज सो टॉल. किती फ्लोअर आहे? 87 ना? 87 की 88 आहे, मी तुम्हाला सांगितलं नंतर. तर हा असा एकदम असं छान व्ह्यू आहे. मी पण येणार उद्या. आणि सनसेट झाला इकडे, किती छान वाटतं एकदम. लाइटिंग बघा. नाव आणि बोलू सगळं आता इकडे हेच करतात. तर आज तर आमचा फर्स्ट डे आहे इकडे. चेक इन केलेला आहे, तर आम्ही आता बघणार आहे की कसं काय आहे ते. इथे बसून पण आहे ना वीक फक्त. वाव. आणि हे पण इथे बसून असं पाय पण सोडू शकतो. ओ, दिस इज कॉल्ड इन्फिनिटी पूल. आता कळालं, असं मस्त एकदम आपण आता येऊया काय काम आता? यार. गार आहे पण आता. ऐक ना, आता इंडोर वाला करूया ना. तुला पाहिजे तर तू या, मग मी तुझे फोटोशूट करेल. आय विल कम टुमॉरो. तुम्हाला पण थंडच असणार आहे ना? अरे हा यार, सिडनीचं हेच प्रॉब्लेम, सारखं थंड थंडच असतं. सकाळी दुपारी येऊ शकतो. दुपारी सर आता मी नेक्स्ट एरिया सुट्टी आहे ना, तो दुपारी. आता मी आतमध्ये आलेली आहे आणि इकडे डिझाईन बघा किती सुंदर आहे. एकदमच सुंदर आहे सगळं. असं पूर्ण वरतीपर्यंत. आणि आम्हाला जिम भेटलेली आहे इथे. इतकी छान वाटते ना. लेट्स सी. सुंदर असणार आहे एक्सपेक्टेशन. वाव, किती छान आहे इथे ना.
असं व्ह्यू पण आहे. इथे थोडेसे माणसं हे बघा मस्त व्ह्यू बघत बघत आणि तू येऊया जिमला आपण आज टेनिसला जाऊया आणि जिमला येऊया. सो जिमचा खूपच सुंदर आहे एकदम सगळे इक्विपमेंट आहे. हा हे इलेक्ट्रिकल आहे ना आपण मारतो दिवस. हे यार मजा आहे पण मी सोबत करायला ना. ए निघो हे बघ हे स्टेअर ना. इथे पण सायकलिंग आहे खूप छान छान मशीन्स आहे तिकडे. हे खेळणं पण असावं मस्त एकदम जिम ते खूपच सुंदर आहे. आता आम्ही आलेलो आहे तर रूम आहे ही आमची टॅप करायचा अँड अनलॉक. मस्त वाटतंय ना ते लाईट वाटतंय यार मस्त वाटतंय ना. And turn on all the lights with the tab. हो दिस इज टॅबलेट आणि आता मी लाईट ऑन करणार आहे. रूम कंट्रोल्स ऑल ऑन झालं ऑन. तर आता पिझ्झा आलेला आहे तर मला खूप पिझ्झाची आज क्रेविंग होत होती तर मी विचार केला की डिनरसाठी पिझ्झाच खाते. तसं सकाळी आता डोसा खाल्लेला मी तुम्ही बघितलं असेल मागच्या व्लॉगमध्ये माझ्या. तर ते खाऊन माझं पोट भरलेलंच होतं एवढं काही भूक नाही लागली. पण तरी आता रात्री आहे आणि उद्या सकाळी ब्रेकफास्ट पण आहे ते तर ते पण मी तुम्हाला दाखवेन. येस मस्त खाऊया खूप भूक लागली आहे. तर आजचा दिवस खूपच मस्त होता छान होतं एकदम सगळं पाहिलं आम्ही. जिम पण खूप मस्त होती. आता जिमला आता खरं प्लॅन करत होतो जायचं. पण आज पण जर नाही दिलं ना, म्हणजे आज पण जर झोपलो नाही ना, नीट आराम नाही केला ना, तर मग एकदमच दमायला होणार मग. मग उद्याचा दिवस पण खूप निखिल कसला आवाज येतो बाळा? पिक्चर? ओके, ओके. तर म्हणून मग आता विचार केला, की आता रेस्टच करते. तसं पण व्लॉग काढलाय, तो पण एडिट करायचा आहे मला. अँड देन तर येस, आता उद्या ब्रेकफास्ट आहे. इथे इन्क्लुडेडच आहे. तर तो आहे 1 तास असणार आहे. 7:30 7:30 वाजता 7:30 ला जाऊ आम्ही तिकडे आणि मग तुम्हाला दाखवेल. खूप छान-छान व्हरायटीज आहेत. मी बघितलंय तिकडे व्हिडिओमध्ये. तर लेट्स सी कसं असणार आहे. तर येस, खूप मस्त गेलं, छान वाटलं आणि इकडे ना मी एक अजून नोट केलं, की आम्ही बाहेर गेलेलो थोडंसं फिरायला इकडेच बरंगरच्या बाजूला. इथे बरंगुरी जवळच आहे ना, तर खाली गेलेलो फिरायला. तर तिकडे मी नोट केला, की थंडी एवढी नव्हती. म्हणजे मी हे नेटचं घातलंय हे टॉप आणि काहीच थंडी वाटतच नव्हती मला. असं नॉर्मलच वाटत होतं. आणि हे जर पॅरामीटरमध्ये बघितलं ना, पॅरामीटरमध्ये एवढी थंडी वाजते ना, असं जॅकेट आहे ते प्रॉपर घालायला लागतं. मी तर ते जॅकेट घालून, हुडी-बिडी घालून प्रॉपर असते एकदम, की एवढं थंडी वाजते ना. तर इथे थोडंसं असं नॉर्मलच होतं. आणि आता रात्री पण इतका छान व्ह्यू दिसतोय ना, मी तुम्हाला दाखवेल एकदा. खूपच मस्त सगळे लाईट्स ऑफ केल्यावर ते खूप छान दिसतंय. मस्तच वाटतं एकदम. तर खूप छान चांगला एक्सपिरियन्स आहे ॲक्चुअली या हॉटेलचा आणि जसं हे सेल्फ डिक्लेअर्ड 6 स्टार हॉटेल आहे. तसं तर 5 स्टार हॉटेल आहे. बट त्यांचं सेल्फ डिक्लेअर्ड 6 स्टार आहे. तर त्याप्रमाणे आहे. चांगलं आहे सगळं. फॅसिलिटीज पण मस्त वाटतात आहे आणि एकदम छान वाटतंय सगळं म्हणजे क्लीनली सगळीकडे क्लीन आहे एकदम चांगलं आणि मला तर हा रूम तर खूपच आवडला. खूपच चांगला एकदम. तर येस खूप मजा आली. चला मी आता फेस वॉश करते आणि मग भेटूया आपण. तर आता माझा सगळा मेकअप रिमूव्ह करून झाला. मस्त फेस वॉश पण केलाय मी चांगला. तर आज तर खूपच टायर्ड आहे. पण उद्या नक्की बघा तुम्ही व्लॉग. उद्याचं खूप मस्त असणार आहे. सगळं आम्ही फिरायला जाणार आहे. इथे जिम एक्सप्लोर करणार आहे. इन्फिनिटी पूलला जाणार
गुड मॉर्निंग. तर आता मी उठलेली आहे आणि मस्त एन्जॉय करते. माझी अंघोळ हे ते सगळं झालेलं आहे. हे बघा, व्ह्यू पण खूप चांगलं वाटतं आहे. फेरी हे ते जातात आहे. मी आता रेडी होते. आता आम्हाला ब्रेकफास्ट करायला जायचं आहे. तर थोडंसं रेडी होते मी. आता मी रेडी झालेली आहे आणि मी आता जाते ब्रेकफास्ट करायला. तर तिकडे गेल्यावरती तुम्हाला दाखवते. तर मी फ्रुट्स आणलेले आहेत. तर फ्रुट्स खाते मी आधी. तर आता मी मस्त ब्रेकफास्ट करून आली आहे. एपिक्युरियन ब्रेकफास्ट होता. तर तिकडे कसं होतं, सगळे टाइप्सचे फ्रुट्स होते. नंतर मग इंडियन सेक्शन पण होतं तिकडे. मी छोले भटुरे खाल्ले आणि नाही भटुरे नव्हते, छोले आणि रोटी होती. नानसारखं होतं, घी रोटी. ती पण छान होती. पापडा होता आणि मग मला तिकडचं हे खूप आवडलं. क्रॉसनमध्ये पण ना खूप सारी व्हरायटीज होते एकदम. तिकडे डॅनिशवालं पण मस्त होतं. ते कस्टर्डचं होतं आणि ॲप्रिकॉटचं होतं. ते मला खूप आवडलं जास्त. आणि नंतर मग इकडे जे हे होतं एशियन होतं, तिकडे पण चायनीज सेक्शनमध्ये मस्त सगळं होतं. मला तिकडचं हे आवडलं, टेरियाकी हे ते असे सी फूडचं ते रोल्स हे ते होते. ते पण खूप मस्त होतं. तर एकदम पोट भरलेलं आहे. इतकी मजा आली खायला सगळं. आणि ते स्ट्रॉबेरीचं एक चॉकलेट फाउंटन आहे तिकडे. ते तिकडे मस्त स्ट्रॉबेरीवालं ते खूप छान लागतं. मला ना मी व्हिडिओजमध्ये जेव्हा बघायची ना, तेव्हा मला तेच वाटायचं, की कधी मी ते वालं खाईल आणि मला तेच मी त्याच्यावरतीच आधी गेल्या-गेल्या तेच खाल्लं आधी स्ट्रॉबेरीवालं. तर ते खूप मस्त होतं. आणि क्रॉसॉन हे ते पण खूप व्हरायटीचे होते. नंतर डोनट होतं. पण डोनट हे ते जास्त घेतलं नाही, कारण ते असं पण खात बसतो. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. व्हिडिओ चालू आहे. The night's young and it's just begun as she puts her hand in आता mine. एन्व्हायरमेंटल प्लॅनिंग घेऊ की स्टडी घेऊ? We wanna chase the night, wanna dance to आता आम्ही इकडे स्विमिंगला आलेलो. मस्त स्विम केलं आम्ही आणि इकडे निखिल अजून पाण्यामध्ये आहे. त्याच्यात आम्ही फोटो काढायला इकडे या साईडला आली, कारण असं मस्त अँगल येईल असा बिल्डिंगचा. आता माझा जस्ट व्हिडिओ एक अपलोड करून झाला, जो मी काल काढलेला याचा शिफ्टिंगचा, लास्ट डे इन पॅरामिटा. तुम्ही जर बघितलं नसेल तर नक्की बघा तो पण. आणि आता खूप मला टायर्ड फील होत आहे. बट निखिलला जायचे बाथ टबमध्ये. हे आहे ते आलेलं आहे आणि आता निखिल यूज करतोय. तर मी पण दाखवते तुम्हाला एकदा. मी जाणार तर नाही आहे. मे बी आय विल गो टुमॉरो. कारण मला आता एकदम थकायला होत आहे. अँड आय नीड सम एनर्जी फॉर टुमॉरो. मला थोडं फोटोशूट येते करायचं आहे. टाकलं निकू? आता निखिलने ऑन केलंय ते आणि आता मला पण असं वाटतंय जायला. बघू, लेट मी थिंक. निकू मला पण वाटतंय यायला. येऊ सोबतच येऊ? हा ठीक आहे ना, गरम चालेल मला. एकदम गरम असतं थोडा वेळ. मी बोलत होतो तुला, पण अजून टाइम लागेल भरायला, नंतर ते मेल्ट व्हायला किंवा बघतायला. ओके, सो लेट्स बघू. मी गेली तर तुम्हाला सांग. आता मी मस्त बाथटबमध्ये बसून आली. 15-20 मिनिट्स होतो आणि इतकं छान रिलॅक्सिंग वाटतंय ना, खूप मस्त वाटतंय. छान होतं. तर आता झालं आमचं सगळं. आता आम्ही झोपू. निकू प्लीज टर्न ऑन द लाईट. तर झालं आता सगळं. आता झोपू आम्ही. तर मी हा व्लॉग इथेच एंड करते.
बाय बाय. गुड नाईट.